conspicuous. My style is ridiculous. See us in the club, moving, acting real nice. See us on the floor, moving, watching all night. We're here to put the vibe. तर आम्ही आता रेनकोट घालायला थांबलोय. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ तनय ह्या चॅनलमध्ये. हा आपला दुसराच ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग होता पुढून ते बानकोट, तो नक्की तुम्ही बघा. हा बघा रेनकोट घालतोय मी, पण रेनकोट घालतो. हॅलो, पाऊस येईल आता, बघूया. आम्हाला पण पावसाचीच प्रतीक्षा आहे. पुढे फिरायला जायचं असेल तर पाऊससुद्धा सोबत हवाच. पावसाची चिन्ह आता आहेत. आम्ही आलो आता शिरगावमध्ये. शिरगावमध्ये आम्हाला थोडा पाऊस मिळतो, बघूया. तर आम्ही आता रेनकोट घातलं आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे ऑलमोस्ट. बघूया. त्या साईडला तुम्हाला दिसत असेल खूप जास्त पाऊस पडतो आहे ऑलरेडी, हे बघा. तर आपल्याला आता आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं, पण आता समजलं आहे. कुंभारली घाटातून पुढे, कुंभारली घाटाचा जो चेक पॉईंट आहे तो क्रॉस केला की पुढे ते लोकेशन आहे. आम्हाला आधी समजलं होतं तरसळमधून जायचं आहे, पण विराजचा एक मित्र आहे त्यानं सांगितलं. तर आपण आता कुंभारली घाटात आहोत. कुंभारली घाट जस्ट आता सुरू झाला आहे आणि या कुंभारली घाटाच्या आजूबाजूला शिरगाव, पोखळी, अलोरे छोटी छोटी गावं असलेली आहे. पाटण म्हणजे सातारा आणि कोकण यांच्यामधला हा महत्त्वाचा दुवा आहे कुंभारली घाट. अनेक वर्ष इथे रस्त्यांचं काम करू असे आश्वासनच देत आहेत. अजून तरी काय झालेलं नाही आहे. समोर आपल्याला चित्र दिसतंच आहे. असो, तर आपण फिरायचा आनंद घेऊया. तर विराज, मी तुम्हाला सांगितलं असेल पण पाऊस पण आता वाढलेला आहे थोडा. आम्ही याची सेल्फी स्टिक यूज करतो घरी, त्याच्यामुळे आता कॅमेरा घेऊन आम्हाला करावं लागतं. बघा पाऊस वाढला आहे. आता हा रोड थोडा चांगला आहे इथे, पण अजून पुढे गेलं की थोडं अजून खराब आहे. पण साईडला जे दृश्य दिसतं आहे एक नंबर दिसतं आहे. बघा ते डोंगरावरती पूर्ण ढगाने भरलेला आहे डोंगर. मोठी वाहनं तरी आजूबाजूला कुठे दिसत नाही आहे, चांगली गोष्ट आहे. वेडी वाकडी वाहनं पार करत आम्ही कुंभारली घाट चढतोय. लवकरच घाटमाटावर पोहोचू आणि लवकरच तुम्ही सुद्धा या आपल्या कोकणात फिरायला, कारण कोकण आपल्या सगळ्यांचंच आहे. आमचं जेवढं आहे तेवढं तुमचंसुद्धा आहे. ब्लॉगच्या आधारे सांगू शकतो कोकणामध्ये पर्यटन हा एकमेव असा विषय आहे की पर्यटनावर जर कोकणात लक्ष दिलं संपूर्ण महाराष्ट्राला कोकण पोचू शकतं. तर दरवेळेला आम्ही गड किल्ले फिरत असतो. यावेळेला जरा फिरायचं नियोजन वेगळं आहे. यावेळेला आम्ही एक छान ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे ते अजून आम्हाला पण माहिती नाही आहे, पण आमच्यासोबत तुम्हालाही लवकरच कळेल. तर मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने कुंभारली घाट आपण चढायला सुरुवात केलेली आहे. हे एक छानसं मंदिर पण आहे. मंदिराचं
पाऊस वाढलेला आहे आता. पुढे जवळजवळ काही दिसत नाही आहे, पण आम्ही गाडी खूप हळू आणि सावकाश चालवतो. खूप जास्त पाऊस आहे. त्याने थोडा रेनकोट भिजलेला बघा, आहे. 150 रुपयाचा रेनकोट आहे. आणि एकदम स्पेशल. अजून पाऊस बोला, बघा, बोला. खूप जास्त वाढलाय पाऊस. आता तुम्हाला मी दाखवतो, 1100 रुपयाचा रेनकोट आहे. तरी सुद्धा पाणी गेलेलं आहे आतमध्ये. मी पण आतून ऑलमोस्ट भिजलेलो आहे. पण थोडा खूप जास्त पाऊस त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे, म्हणून थोडा थांबलेलो आहे मी. वाडी आहे. हां, इथून वरती बघा किती छान पाणी येत आहे. पण खूप जास्त पाऊस वाढला आहे, म्हणून आम्ही थोडं थांबलो आहे. तर आता विराज गाडी चालवतो आहे आणि मी पाठी बसणार आहे, बिकॉज पूर्ण डोळ्यावरती माझ्या पाणी यायला लागलं होतं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सपोर्ट करा. अशाच अजून ॲडव्हेंचर व्हिडिओसाठी. खूप मोठं ॲडव्हेंचर आहे. विराज गाडी चालवतो आहे आता, पण पाऊस खूप जास्तच आहे. बघा किती पाऊस आहे तो. हालत खराब झालेली आहे आमची. खूप जास्त पाऊस आहे. पाठून ट्रक येतो. तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवतो. हा वॉटरफॉल बघा किती सुंदर आहे. विराज चहा पितोय आणि चहा घेतलेली. खूप जास्त पाऊस आहे. एक मिनिट, वरचं काढतो दाखवून. तर आम्ही आता विचारलं तिथे का गाणं लोकेशनबद्दल, पण गाड्या वगैरे नाही जात. तर आम्ही बघतोय तिकडे जायला मिळतंय का. रुद्राई देवीचं टेम्पल आहे, आईचं मंदिर आहे देवीचं, तिथे आम्हाला जायचं. हा विराट हो का? आम्हाला लोकेशन थोडं समजलंय, बघूया. पण गाडी जात नाही तिथे असं बोललेत ते काका. पण आम्ही जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करणार आहोत. बघूया, प्रयत्न करायला सरळ जायचंय. ते हनुमान मंदिर आहे, हे बघा, ते हनुमान मंदिर. पुढे इकडे त्या मंदिराच्या इथून सरळ तो रोड जातोय. ऑन दे, खालून गाडी येईल ना. पुढे गेला मी चालवतो. बघूया आता आपण गाडी कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. हे फॉरेस्ट रिझर्व आहे, ह्याच्यामुळे थोडं बघावं लागेल, कारण का इकडे प्राणी असू शकतात, जंगली प्राणी, रानातले प्राणी. सरळ चल. हे बघा, त्यांच्याशी आमचा सामना झालेला आहे. पटकन चल, मारा बिरल. मी मला कवर येण्या वाट लावायचे. माझं पण तेच, माझी फाटली जाम. मला वाटलं गेलो आता. आम्हाला ते वाटलं रानरेडा असतात ना, कवर रेडा, ते होते की काय, म्हशी होत्या आपल्याला. चल सर. रस्ता खूप थोडा छोटा आहे आणि पाऊस थोडं थांबला असता ना तर थोडं अंदाज आला असता आम्हाला की कुठून कसं काय जायचं आहे. पाऊस थांबत नाही आहे. ओ माय गॉड, हा गावात जातो, इकडे जायचं आहे. इकडे हा गावात जातो बोलले ते. गाडी
क्लिअरचं टेन्शन नसतं, एक वेळ लागलं की जातो. आम्हाला आता पण एक्झॅक्ट रोड नाही माहीत. आम्ही सध्या आता जातोय, बघूया. जर त्या लोकेशनपर्यंत पोचलो तर वेल अँड गुड, नाही पोचलो तर ठीक आहे, बघू. काहीतरी दुसरं दाखवू तुम्हाला. हॉर्न दे, हॉर्न दे थोडा. हां, वर 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 वर. आणि सध्या कुठे जातोय आम्हालाच नाही कळत आहे, पण जातोय पुढे. ते पुढे थोडं मोकळं दिसतोय जंगल, बघूया. गाडीला ब्रेक लाव. गाडीचे ब्रेक थोडे डिले झालेत, त्याच्यामुळे मी त्याला प्रॉब्लेम होते गाडी चालवायला. हा बघा, आता थोडा खराब रोड लागलेला आहे. मी काल चालू का इथून? नको नको टाकू तिथं. इथे संपला. दे मी चालवतो. अरे लावूया इथे, मला कसं जाणार वरती तू? अरे इथून नेऊ शकतो मी. मी तर नाही चालवणार का. बस कशी झाली गाडी? पकडणी बस, मी नेतो बरोबर म्हटलं ना. चला तर आता त्यानं गाडी चालवायला घेतोय. त्याची अवस्था दाखव त्यांना. तर हा बघा आमचा बोलंतर कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया मोठा मोठा करंट. अपघात होण्याची शक्यता आहे. असो, जे होईल ते बघून घेऊ. पण काही झालं तर तिथे आम्ही जाणार आहोत. देवाकडे प्रार्थना आहे फक्त की आम्हाला कुठलाही जंगली प्राण्याचं दर्शन घेऊ नये. मगाशी आम्हाला म्हैशीचं आणि गाईचं दर्शन मिळालेलं आहे, तेवढं पुरे आहे आम्हाला. अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी पार करत आम्ही त्या दिशेने चाललो आहे. ते मदतीला तरी कोणी दिसत नाही आहे. बघू. गाड्यांचा पण टायरचे पण कसे दिसत नाही आहे. शक्यतो इकडे कोणी जात नसावं जास्त, अशा ठिकाणी आम्ही जातो आहे. आणि हीच आमची खासियत आहे. विविध प्रकारचे रस्ते इथे आम्हाला बघायला मिळत आहेत. असे मेले जंगल बघ इथे आहे. गाण पाटले गाण माझी पण. म्हणूनच आम्ही जिकडे जातो तिकडे दोघं जणच जातो. आमच्या दोघांसमोर आमच्या दोघांबरोबर अजून कोण येत नाही. त्याचं कारण हेच आहे. वातावरण तर मित्रांनो एकदम छान. निसर्गाचं हे रूप वा 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 वा. समोर एक छोटंसं कौलारू घर दिसतंय. आम्ही आशा तिथे आहे की त्या आम्हाला काही मदत करू शकते किंवा मार्ग मिळू शकतो. पण आशा न बाळगली तरी. मी तनयला विनंती करतो की आपण इथे गाडी लावूया. विचार आपला रस्ता भरकटणार नाही, कारण रस्ता चुकण्याची आपली खासियत आहे. कोण दिसतंय का? दिसत तर कोणीच नाही आहे, कारण तिथं कोणीच नाही आहे. हे जायचं आहे बा. रस्ता तुला माहिती आहे का? रस्ता माहिती आहे. पुढे जाऊन बघूया का? चल. एकदम भारी वाटतंय. तेवढी थोडीशी भीती पण आहे. जायचं खाली. आपण गाडी इथे लावलेली बरं पडेल. चालत गेलो तर. अरे पण आम्हाला लोकेशन माहीत नाही ना आपल्याला. ते लोकेशन बघ ना मोबाईलमध्ये. ट्रॅक करायला पाहिजे. नुसतं पोचलो एका लोकेशनवरती. लोकेशन तुम्हाला मी दाखवतो, पण त्याआधी इतकी भारी लोकेशन आहे ना, खूप खूप भारी आहे. ही व्हिडिओ बघा तुम्ही फक्त. हे बघ, हे बघा. इथे साईडला तलाव आहे, वरतून त्या साईडने पाणी येत आहे आणि धुक्यातून आहे ना काहीच दिसत नाही आहे. काही म्हणजे काहीच. इतकं छान लोकेशन आहे ना. कॅमेऱ्यामध्ये किती दिसतंय क्लिअर ते माहीत समजत नाही आहे, पण खूप छान आहे. पण तेवढंच विचित्र नाही बोलू शकत. ते बघ, थांबलं. चल तू. थांबलं जा. नाही नाही. मस्त.
आम्ही आता परत खाली जातोय गाडी आणायला. कोणतरी गेलाय गाडी घेऊन. हे बघ पाऊस नाही आहे बोलतोय विराज. नाहीच आहे. आमची आता गाडी आणायला मी परत जातोय खाली. आम्हाला वाटलं होतं इथून जवळ असेल, पण रोड चांगला दिसतोय, काय हरकत नाही आहे गाडी घेऊन यायला. म्हणून आता आम्ही परत गाडी आणणार आणि गाडीवर मी जाणार. हे बघा इथे टायराचं तुम्हाला निशाण दिसतंय, नाही दिसणार जास्त. हे कोणतरी गेलंय आमच्या आधी असं. अरे चल तू गप. इथे काय दिसतंय ती काय गाडी ती बघ. नाही मला नाही दिसत आहे काय, तू चल. अशा प्रकारे तळ्याची गाडी गायब झालेली आहे बघा काहीच दिसत नाही आहे, अजिबात काही दिसत नाही आहे. ए माझा मोबाईल बाहेर काढू का? ती बघ ती बघ. अरे नाही दिसत आहे यार, चल ती ना. बघ खरंच नाही दिसत आहे. कुठं आहे? हा रस्ता बघित असतो का त्यामध्ये ती बघ. चल पटकन लगेच येऊ. आम्ही आता पोचलो आहे थोडं जवळपास, पण आता एक्झॅक्टली आम्हाला कळत नाही आहे कुठे जायचं आहे, कारण का तिथे आम्हाला थोड्या गाड्या दिसल्या आहेत आणि पाऊस पण खूप आहे. आणि हे बघा हा डोंगर ना तुम्हाला दिसतोय, हे तडा गेले. हां हे पुढं नको जाऊ, रिस्की आहे रे. नको नको विराज, व्ह्यू असू दे, व्ह्यू पडेल ना एकदा, तरी पण आता जावं लागेल. तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो. हा बघा, मोबाईलने मी शूट करू शकत नाही आहे, कारण का मोबाईल माझा वॉटरप्रूफ वॉटर रेजिस्टंट नाही आहे. इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला मी येताना दाखवतो. पाऊस नसेल तर मी मोबाईलमध्ये शूट करीन. अरे येताना काढून असेल ना, जाऊन येऊ पुढून. कोण भेटलं तर भेटलं, चल या. आम्हाला त्या गाड्या दिसलेत ना, पण तेच ना अशी लागेल ना. सर सर इथून खाली बघून चाला, काय खड्डा बिड्डा असेल. आम्ही आता पोचतोय तिथे की नाही पोचू शकत आहे काय माहीत नाही, काय कळत नाही आहे. पण पाऊस खूप आहे, पाऊस खूप आहे. चला बघूया तिथे जाता येतं आहे का. कदाचित ते साईडला ते झाड असावं. हे बघा हा एरिया रिस्की आहे जाम. हां हा एरिया रिस्की आहे का? बाजून सगळी हेच आहे, बाउंड्रीज आहे. हा रिस्की आहे, रिस्की. हो हे बघ इथे खाली आहे. हेच ते हे बघा हे ते झाड आहे जिथे आम्हाला यायचं होतं. झाड बघायला येत ना. झाड बघायला यायचं नव्हतं आम्हाला. तुम्हाला एक खूप खूप भारी गोष्ट दाखवतो मी. अरे खाली कसं यायचं रे दादा, आवाज दे ना दादा. थांब जरा. खाली कसं यायचं, खाली कसं यायचं त्या साईडनी. सरळ ना, ए सरळ चल. ऑलरेडी लोक आहेत आतमध्ये. हे बघा इथून इथून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे बघा, इथून खाली यायचं आहे कुठून तरी. ही दरी बघताना थोडं भीती वाटते. तुम्हाला मी अजून एक दाखवतो. हे बघा इथून एक होल आहे. ते तिकडे नको नाही, सरत आहे ना, कशाला तुला रिस्क घ्यायची आहे. ये ना इकडं, ये काढला मी, ये. ह्याच्यावर पाय नको देवा, खड्डा आहे. नीट बघा, ये जास्त रिस्क नको घेऊ बाळा. माझे सोने ऐक. हा हा वरती शांत करूया. ही गेली ना आपल्याला व्यवस्थित काढायला भेटेल. अरे ही घ्या, खाली जायचं ना, आम्हाला लोकेशनच मिळत नाही. हे बघा हे इथे आहे गुफा.
जायला. तो बघ ते बाहेर पडतात. ते बघा लोक खालून येत आहेत. ते इथून आहे ती इथून आहे का इथून असं जायचं आहे. हां हे बघा किती खतरनाक पद्धतीने विराज साहेब उतरत आहेत. आधी चप्पल घालून आले आहेत अशा ठिकाणी. मी ढकलायचा चान्स आहे मला थांबायला. हे खूप जास्त. इथून तुम्ही याल इथे लोकेशन तर तुम्ही बघितलं असाल कारण का आम्ही स्टार्टिंगपासून ब्लॉग चालू केला आहे. हे बघा किती भारी एकदम खूप छान दिसते हे दृश्य. ते बघा लोक कसे वाकून वाकून बघतात. थोडं रिस्की आहे ते असं करू नका तुम्ही. हे बघा खूप भारी. विराज पण आलेला आहे तो बघा छान आहे. थोडं रिस्की आहे कारण का ना इथे छोटे छोटे किडे आहेत रक्त वगैरे ओढून घेतात. त्याच्यामुळे याल तर थोडं सांभाळून. थोडं सांभाळून या. हां तर आता मी थोडे विराजचे फोटोज वगैरे काढतो. तो विराज आला आहे तो बघा. आम्ही खाली गोळीत होतो तर थोडं रिस्की आहे. थोडं सांभाळून या. लक्ष द्या थोडं अंगावरती. थोडं पॅक होऊन या. आणि अंगावरती काही चिपकतात छोटे छोटे किडे वगैरे त्यांची पण थोडी काळजी घ्या. लवकर आत जाईल म्हणजे ते कुठे आत जातं. फुगलं की आत जाईल म्हणजे रक्त रक्त बाहेर येतं त्या आत जातं. हो म्हणून लगेच काढतात ते झालं. सो गाईज जिथे आपण जाणार होतो तिथे आम्ही जाऊन आलेलो आहे. आतापर्यंत आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत आणि एकदम खतरनाक अनुभव होता दोघांचा पण. एकंदरीत हा जो एरिया आहे तो फॉरेस्ट एरिया आहे. ते घरं जवळजवळ एकच घर आम्हाला दिसलं माणसाचं. बाकी सगळं जंगल धुकं झाडी झुडपं सगळं आहे. त्यामुळे साहजिकच भीती वाटू शकते. पण जरा पुढे गेलो तर आपल्याला तिथे एक मोठं ऑफिस आहे. ऑफिसच्या बाजूलाच कातळ शिल्पासारखं डोंगर आहे. तिथे तुम्हाला तो स्पॉट मिळेल. गेलं पटापटच होते ना. हां अरे ते हे आहेत ना बाईक होती ना. त्याचे टायर मोठे असले ना की ते उडून जातात. लवकर आलेलो. लवकर आले अजून आहे पुढे दोघा नाही. काहीच नाही असं सावकाश घे गाडी. जो कॅमेरा बंद आहे. आपण माहिती आहे काय कुठे गेलेलो होतो. दातेगड. बापरे भाई त्याचा सहा रस्ता बरा आहे. भरपूर तो किल्ला आहे ना बाबा. अजून आठवतो मला ते तेव्हा आपण जे बनवायचं नाही म्हणून व्हिडिओ ना डोंगरात नाही गेलो आपण. डोंगरात ना हां ते पाणी वाढलं ना. अरे इथं ना काठी पडली मागाशी. मी त्या आपटली गाडी जोरात. ते व्हिडिओ काढता. हॅलो आपण आता आलो आहे. तुम्हाला मागाशी दाखवलं होतं स्पॉट पण बघा
भारी आहे. आपण मेन स्पॉट फिरून आलो, तुम्ही बघितलाच असाल पाठी ब्लॉकमध्ये, तो खूप भारी आहे. थोडं रिस्की आहे, छोटे छोटे किडे वगैरे असतात त्यांच्यापासून थोडं सांभाळून राहा. मी मागाशी मी ते सांगितलं थोडं रिस्की. इकडे खूप भारी आहे सध्या वातावरण. पण मला सांगा, भारी आहे ना, पावसात पण बंद पडत नाही. होय होय. मोबाईलवरती आपण नाही करू शकत पावसात. आता खचलाय रस्ता जवळजवळ, ऑलमोस्ट खचलाय हो. आणि हा रस्ता करणार पण नाही ना, कारण की इकडे वस्ती नाही आहे. आपण आजींपर्यंत आलेलो आहे. त्या आजींना आपण ॲड्रेस विचारला होता तिथपर्यंत. तर आता आपला आमचा नाश्ता झाला आहे. आम्ही मागाशी जिथे चहा प्यायली होती ना स्टार्टिंगला, तिथेच आम्ही नाश्ता करत होतो. पाऊस पण खूप आहे. नाश्त्यामध्ये चहा भजी, गरमागरम भजी आणि चहा इतकं चांगला होता. 2 कप एक्स्ट्रा भजी पण एकदम. कॅमेरा घेईल, पुढे नको जाऊ. नाही रे जात आहे. अरे ओढतात, हे नको, हे मस्त नको. ओढतात ते नको. त्यांना वाटतं खायचं आहे म्हणून ते ओढतात. जबरदस्त व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू आहे. आपण आता एक तुम्हाला अजून एक स्पॉट दाखवतो. खूप छान स्पॉट आहे. डोंगर खाली आलं तर कुठला ते आपल्याकडे हा येत नाही. जोपर्यंत तिथं खोदत नाही ना तोपर्यंत डोंगर खाली येत नाही. काय होत नाही तोपर्यंत खोदकाम होत नाही ना, हां. तोपर्यंत हे डोंगर खाली नाही येणार. तू नागेश्वरीला गेलाय? नाही. अरे काय काय तू जे माळीनगाव गेलं होतं ना, हां. ते नागेश्वरीच्या आधीच आहे. अजून दिसतं ती, तुला मी दाखवतो. आपण जाऊया या वेळेला. माईनचं ना ते. हां, कसलं आलेलं तर माईनचं. आपण शाळेत होतो तेव्हा. केरळसारखंच वाटतंय मला. हां, केरळ. तर आपण अजून एक चांगला हिडन स्पॉट बघायला जातोय. हिडन स्पॉट नाही आहे, खूप लोक जाऊन आलेत, पण खूप भारी आहे स्पॉट तो. तुम्हाला दाखवतो. तर गाइस, आपण शिरगाव अलोरेच्या इथे तो डॅम आहे, त्या ठिकाणी आलो. तो मस्त व्ह्यू आहे. मला सांग, एक गोष्ट सांग, हे खोल आहे की किती खोल असेल? खोल नाही, खोल तर वाटत नाही. किती असेल साधारण? खोल नाही, किती खोल असेल का? खोल नाही, कमरापर्यंत असेल. हां, एवढं आम्ही सध्या आता आलो आहे डॅमवरती. एक डॅम नाही आहे हा, पण खूप खूप छान आहे. ते बघा, पाऊस खूप जास्त असल्यामुळे त्याला याचा फ्लो बघा. मी ह्याचे विचार बघा, ह्याच्यावरती बसून खाली जायचं पॉसिबल तर नाही आहे विचार कधी, पण करू पण नका चुकून. पण खूप छान स्पॉट आहे.
असं तुम्हाला येत असेल, कारण का माईक नाही आहे, याचं इंटरनल माईकवरतीच आम्ही बोलतोय, त्याच्यामुळे या आता समजून थोडंफार. इकडनं लोक येत आहेत. तर आता निघालोय आम्ही. चल चल व्हिडिओत बोलतो. आता निघालोय. पावसाचे थेंब पडतात कॅमेरावरती ना, थोडंफार इफेक्ट दिसत असेल त्याचा तुम्हाला. आता लेट झाला आहे आम्हाला तसंही. घरी सांगितलं होतं 12-1 वाजेपर्यंत येतो. 4 वाजतील आता घरी जायला. चला आता हा ब्लॉग इथेच संपतोय. थँक्यू पूर्ण बघितल्याबद्दल. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि तुमचे सजेशन असतील ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की द्या. आणि आता रेग्युलर ब्लॉग येतील चॅनलवरती, ट्रॅव्हल विथ तनय. थँक्यू.